भगिनी मान्यवर, कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले विविध केंद्रांवरील गुरुबंधू भगिनी आणि संभाजीनगर केंद्रावरचे सगळे लोक, या सगळ्यांचं मी आज या स्नेहमिलन या कार्यक्रमामध्ये स्वागत करते. साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. त्याप्रमाणे दादांचा सहवास लाभलेले, त्यांच्या सोबत राहिलेले, अशा अमूल्य आठवणी असलेले हे सगळे ज्येष्ठ गुरुबंधू आणि भगिनी आज आपल्या केंद्रावर उपस्थित आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये आपण त्यांना यूट्यूब चॅनलवरती, आपला जो गुरुसंवाद चॅनल आहे त्याच्यावरती त्यांच्या मुलाखती ऐकल्या, त्यांचे जे काही दादांसोबतचे अनुभव आहेत ते ऐकले. आणि आता हे जे 2 दिवस आहेत तर ते इतके पर्वणीचे आहेत की त्यांच्यासोबतचा सहवास आपल्याला 2 दिवस लाभणार आहे आणि त्यांच्यासोबत आरती, साधना आणि मुलाखतींचा सुद्धा सहवास आपल्याला लाभणार आहे. यापेक्षा सुंदर अशी वर्षाची सुरुवात असू शकत नाही असं मला वाटतं. तर आता स्नेहमिलन हा कार्यक्रम काय आहे याचं प्रास्ताविक देण्यासाठी मी राजेंद्र पाठक यांना आमंत्रित करते. धन्यवाद केतकी. उपस्थित सर्व माझे ज्येष्ठ गुरुबंधू आणि भगिनींचं संभाजीनगर जेव्हा गोव्याला जात होतो मुलाखती घ्यायला गुरुसंवादच्या अंतर्गत, तेव्हा आमचे सगळे जे माझ्या सोबत होते त्यांचा असा एक विचार झाला की आपण नुसतं मुलाखती घेऊन थांबायचं का, की काहीतरी वेगळं करायचं. म्हटलं आता नवीन वर्ष लागतंय तर काहीतरी नवीन करूया. तर मग जगदीश, मी, मिलिंद, आम्ही सगळे, कल्पेदादा, हे सगळ्यांनी विचार केला की सगळ्यांचं एकदम मिलन केलं पाहिजे आणि ते स्नेहमिलन नवीन वर्षातच झालं पाहिजे. आणि त्यासाठी एक तारीख काय ठरवायची, तर मग 26 जानेवारी ही तारीख उत्तम राहील व म्हणून मग त्या स्नेहमिलनाची तारीख आम्ही 26 जानेवारी ठरवली. आणि आज तुम्ही सगळे उपस्थित आहात, खूप खूप छान वाटतंय. आणि या कार्यक्रमाचा मूळ उद्देश हा होता की तुमच्या सगळ्यांची ओळख व्हावी आम्हाला आणि तुमचे जे काही मोलाचं मार्गदर्शन आहे ते या नवीन पिढीला मिळावं. आणि जे काही नवीन पिढीच्या मनात ज्या काही शंका किंवा जे काही प्रश्न असतात ते कोणाला विचारावे, कसे विचारावे, हा जो एक संभ्रम असतो, तर त्यासाठी आम्ही असं ठरवलं की एक गेट टुगेदर जे आहे हे स्नेहमिलन तुमचं तर होईलच, आमचंही होईल आणि आमच्या मनातले जे काही प्रश्न आहेत ते पण बाहेर पडतील. तर उद्या आपण या कार्यक्रमाअंतर्गत चर्चासत्र जो एक ठेवलेली आहे त्याच्यात जे काही गुरुबंधूंना शंका आहेत किंवा जे काही प्रश्न विचारायचे आहेत ते तुम्हाला आम्ही विचारणार आहेत. तुम्ही आमच्याशी चर्चा करत त्याची उत्तरं द्यायची आहेत किंवा तुमचे जे काही अनुभव आहेत ते पण आमच्याशी शेअर करायचे आहेत. आणि असा हा एक 2-3 तासाचा आपण छान कार्यक्रम घेणार आहे. असेच कार्यक्रम आपल्याला पुढील उपक्रमात घ्यायचे आहेत, तर त्यासाठी तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आम्हाला हवे आहेत. आणि त्या आशीर्वादानेच आमची ही जी काही नवीन टीम आहे ती असे नवीन नवीन उपक्रम यापुढेही करणार आहे. आता आजचा जो कार्यक्रम आहे त्याच्यासाठी मी पुढील प्रास्ताविकासाठी केतकीकडे देतोय. धन्यवाद. दीपो ज्योती परब्रह्म, दीपो ज्योतिर्जनार्दनः, दीपो हरतु मे पापम, संध्या दीप नमोस्तुते. दीप हा प्रकाशाचा द्योतक आहे, तर प्रकाश हा ज्ञानाचा द्योतक आहे. या 2 दिवसात आपल्याला या ज्येष्ठांकडून जे ज्ञान मिळणार आहे त्याच्यासाठी आपण ज्ञानाचा ज्योती प्रज्वलित करूया. मी सगळ्या मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलनासाठी समोर यावे. या सगळेच दत्ता काका, कोरडे काका, दामले काका, स्मिता काकू, गुरुदास भागवत काका. अक्का,
कोणाचं नाव जर घ्यायचं राहिलं असेल तर सॉरी. आता पुढील कार्यक्रमाकडे वळण्याआधी फक्त एक सूचना. उद्याचा जो कार्यक्रम असणार आहे त्याच्यात जी प्रश्नावली आपण तयार केली असेल, ज्यांना कोणाला ज्येष्ठांना प्रश्न विचारायचे असतील त्यांनी नावं फक्त आज माझ्याकडे द्या. आणि त्याच्यासाठी एक छोटीशी सूचना आहे की प्रश्नांमध्ये कामकाजासंबंधी किंवा वैयक्तिक प्रश्न विचारू नये. प्रत्येकाला एकच प्रश्न विचारण्याची संधी मिळेल. ज्येष्ठ बोलत असताना कोणी मध्ये बोलू नये. मोबाईल सायलेंटवर ठेवावा. प्रश्न हे दादांच्या कार्याशी संबंधित असावे. आता येथे उपस्थित असलेले सगळेजण ओळखतच असतील असं नाही, म्हणून मी आदरणीय गुरुदास भागवत काकांना विनंती करते की सगळ्या ज्येष्ठांची ओळख त्यांनी आम्हाला सगळ्यांनी करून द्यावी. हॅलो, आदरणीय गुरुदासजी आपल्या दादांचे पुतणे आहेत. ही पहिले त्यांची ओळख मी करून देतो. आणि सातारा केंद्राचे ते केंद्र प्रमुख पण आहेत. आणि ज्या घरात दादा राहत होते तिथेच आज केंद्रही आहे आणि गुरुदास भागवत राहताही. त्याची हक्क तुम्ही द्यावा. मीनाक्षी पंडित नाशिकला असतात, त्या सुद्धा आलेल्या आहेत. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. खूप वर्षानंतर औरंगाबादला यायचा योग आला. बरोबर 1 महिन्यापूर्वी इथे येऊन गेलो होतो. हिच्या मुलाचं लग्न होतं प्रसन्नचं. त्यावेळी दुपारी आम्ही आलो होतो इथे. तेव्हा ते म्हणले की पुढच्या महिन्यात पण इथे यायचंय. मग ठीक आहे, आता दादांनी नोकरीतून रिटायर केले, सगळं केले, आता दुसरं कामच काही नाही. थोडक्यात आम्ही सगळे उन्हात टप्पू होता, त्यामुळं दादांनी बरोबर कामाला लावले सगळ्यांना. हे सगळे आज आलेले सगळे बघून एक अभंग आठवतो. अभंगातल्या 2 ओळी आठवतात. वर्षत सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. हे सगळे जे इकडे आपण बघतोय सगळ्यांना 50-50, 60-60 वर्ष गुरुमार्गात आहेत आणि दादांच्या चरणाशी एकनिष्ठ आहेत. सद्गुरूंना दादांचं कार्य वृद्धिंगत करायला दादांनी जे काही मोजके निवडले ते सगळे. प्रथम शशीकाका विजापूर केंद्राचे केंद्र प्रमुख आणि वंदनीय दादांचे आवडते शिष्य. आणि शोभा मावशी. शशीकाकांचं अजून एक नातं आमचं, माझा थोरला भाऊ जे आहे, थोरली बहिणी, तिचे सख्खे मामा शशीकाका. आणि शोभा मावशी तिची मावशी, पण शोभा मावशीचं सरमुकदामांच्याकडनं पण दादांची नातं लागतं. बरोबर ना शोभाताई? दादांची जी मामे बहीण, साताऱ्यात राहायचे दादांचे मामा, त्यांची थोरली बहीण, तिचं नाव प्रभात ते आम्ही म्हणायचो, ती शोभामावशी सख्खी जाऊ. त्यामुळे सरमुकदम हे दादांचे नात्यातलेच आहेत. शोभाताई आणि शशीकाकांचं मोठं अमूल्य योगदान ह्या गुरुमार्गाला आहे. खोटं नाही. आता आपण जे सगळीकडे पोपटपंचा करतो ना प्रत्येक सेमिनारमध्ये,
वाचून काय 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 त्याचं मूळ तत्वज्ञान ह्यांनी जगासमोर आणलं, दादांचं, या दोघांनी. त्या ज्या मुलाखती दादांच्या होत्या 8 सेमिनारच्या, ते पुढं मागं करून रिवाइंड करून त्यांची हाताला घट्टे पडले, ऑपरेशन करायला लागलं बोटाचं, शशिकाकांच्या आणि शोभावशींनी. इतके कष्ट. ती पुस्तकं वाचून आज आपण दादांची उदाहरणं देतो किंवा दादांच्यावर काही ठराविक आपण बोलू शकतो. ह्याच्यापूर्वी असं होतं का? कुठंच नाही. आणि मुलाखतीत दादाच्या मुलाखत घ्यायची, आम्ही लहानपणापासून बघतोय शशिकाकांना. दादाच्या मुलाखत घ्यायचे तेव्हा पहिले प्रश्न शशिकाका, म्हणजे त्यांचा आदर राखून म्हणतो, दादा हे बोलायचं ते सांगतो, मला रागू नका. एखादा प्रश्न दारम्यान, शशा उठ, शशिका उठून उभं राहायची. लोकांना वाटायचं शशिकाकांनाच का बोलतायत सारखं, पण आता लोकांना कळलं की शशिकाकांनाच का बोलवत होते सारखं. जे सर्व आपण ही पुस्तकं सगळी वाचतो, हे सगळं ज्ञान जगाला देण्याचं दादांचं ज्ञान, हे मोठं कार्य शशिकाकांत शोभावशी हातून झालेलं आहे. आणि शोभावशी तर द्वारकामीत राहिलेली आहे दादांच्या इथे. त्यामुळं दादांच्या आठवणीचा प्रचंड खजाना तुझ्याकडे, बरोबर ना? नंतर साळुंके काका. साळुंके काकांना मी लहानपणापासून बघतो. साळुंके काका आप्पा भेंडींबरोबर द्वारकामध्ये द्यायचे दादांना भेटायला. साळुंके आले ते आप्पा भेंडींच्या मुळे आले, जळगावला होते आप्पा भेंडे, बरोबर काका? त्याच्यानंतर मग केंद्र स्थापन झालं, त्यांचे ते कार्य मोठं झालं. आणि आजूबाजूच्या गावात आता अमरावती किंवा इकडे जी काही केंद्र झाली, त्या केंद्र उभारणीत साळुंके काकांचा मोठा वाटा आहे. नंतर दत्ता काका. दत्ता काकांबरोबर काय बोलू? दादांच्या बरोबर शेजारी बसून आरती म्हणलेली ती व्यक्ती आहे. दादा आरती म्हणताना मांडीवर थाप मारलेली ती व्यक्ती आहे, बरोबर ना दत्ता काका? आता तरी कृपाक्रिया दादा म्हणायचे, आता तरी कृपाक्रिया आरती दादा म्हणायचे. तेव्हा विजय दादा, दीपक दादा, कुणी शेजारी असेल तरी शेजारी मारे, आता तरीला कृपाक्रिया असं मारणार शेजारी. तो ठेका चुकला नाही पाहिजे. सगळ्या आरत्यांच्या चाली हे शशिकाकां दत्ता काका म्हणजे आरतींचं काय म्हणतात त्याला, भांडार आहे. कुठली आरती सांगा, मी सुद्धा त्यांच्या आरती ऐकून काही आरत्या म्हणायला लागलो अलीकडे. कारण काही आरत्या दादांनी नंतर द्वारकामाईत म्हणलेल्या नाहीत. काही कारण परत्वे, काही निराकरण परत्वे, काही सिद्धते परत्वे. काही दिवस तर दया करी श्री गुरु हा एकच सेट म्हणायचा होता, आणि करुणा करतो सद्गुरू साहेब तोच सेट. त्याच्या आधी जे दादांनी जे काय आरती म्हणतात ते सगळे हे 2 हे आहेत त्याचे. नंतर लोमटी काका, मधु काका कराडला केंद्र सुरू केलं. मधु काकांनी दादांना असं तसं नाही स्वीकारलं. प्रचिती येऊन मग मधु काका हे केले, बरोबर ना? भिलोडे जेव्हा दादा होते त्या मधु काका भेटायला गेले. कोणतरी महाराज भिलोडेले असं त्यांना कळलं, आणि त्यांनी दादांना विचारलं इथं महाराज कुठे आहे? दादा म्हणजे इथं कोण नाही महाराज विराज राहत, बरोबर आहे ना शशी काका? पण अशी काही दादांनी प्रश्न विचारले की मधु काकाने ते प्रश्नांचे उत्तर शोधल्यावर मधु काकाने जे दंड घातला दादांना, तो प्राण सोडेपर्यंत दादांचे पाय सोडले नाहीत मधु काकांनी. आणि मधु काका, शाळीग्राम काका आणि लोमटी काका खेड्यापाड्यातल्या माणसाला सद्गुरू मार्गाची ओढी लावणं, त्यांना त्यांच्या जी काही अवडंबर करत होते पूर्वी सगळे, त्या भागात तर खूप होतं, ते सगळं सोडून देऊन गुरु महाराजाची गोडी लावणं हे काम या तिघांनी केलं. आणि दादांचं विशेष प्रेम कराडवर होतं का? नाही, दादा बऱ्याचशा साधन सिद्धता ह्या दादांनी औदुंबर, वाडी आणि 32 शिराळा या ठिकाणी केल्या. आणि पुण्यात दादा राहायचेच,
पण गोव्यात सुद्धा जेवढे राहिले त्याच्या बरोबरीने दादांचा कराडमध्ये वास्तव्य असायचं. गुरुप्रसाद लिखाण, तुमची 32 शेळ्याचं सिद्धता, औदुंबरची सिद्धता, वाडीची सिद्धता, हे सगळं कराडच्या पंचक्रोशी म्हणतो आपण. त्या पंचक्रोशी सगळी दत्तस्थान आहेत. तिथं सगळ्या दादांनी साधन सिद्धता केल्या आणि दादा कराडला खूप वर्ष राहिले. असे वास्तव्य खूप दादांचं झालं. कराड हे तेज तत्वाचं प्रतीक आहे. पृथ्वी आप तेज वायू आकाश. पृथ्वी मुंबई, आप पुणे, तेज कराड, बेळगाव वायू आणि शक्तीपीठ आकाश. अर्थात दादांच्या गुरुमार्गामध्ये जेव्हा एखादा गुरुबंधूकडून दादा कार्य करून घेतात तेव्हा त्यांच्या घरच्यांची त्याला 100% संमती असल्याचे ते होत नाही. अर्बन बँकेत रिटायर झाल्यावर लोमटे काकांनी कार्याला वाहिलं नाही, कार्याला झोकून दिलं. आणि काकींनी तर खेड्यापाड्यात जे कार्य दादांचं रुजवायचं ते लोमटेकाकांच्या माध्यमातून पुढे झालं. आटपाडी, तुमचं वाई, आनेवाडी, हुपरी, तासगाव ही सगळी केंद्रांची स्थापना ही लोमटे काकांच्या माध्यमातून दादांनी केली आणि तिथे कार्य चालले. तिथल्या लोकांना इतका, कोल्हापूर, सांगली, परवाच कोल्हापूरला जायचा योग आला, त्या इतक्या भरभरून बोलत होत्या सुगंधीताई. किती विश्वास असावा. काय आपला गुरूंवर विश्वास आहे. काय म्हणतो आपण, विश्वास ठेवतो म्हणजे काय म्हणतो गुरूंवर. त्यांचं जे केंद्र होतं कोल्हापूरचं ते पत्र्याची घर छोटं, आत्ता नवीन बांधलं डावीकडे. पण त्या सुगंधीताई मला काय म्हणल्या की आम्हाला इतकं वाईट वाटत होतं की एक वेळ आम्ही झोपडीत राहिलो ते चालेल, पण दादा भाऊ झोपडीत राहता का म्हणे, यासाठी आम्ही घराचं हे बांधलं. हे सुगंधीताईंचे उद्गार आहेत की दादाभाऊ चांगल्या घरात राहावेत यासाठी धडपडून आम्ही हे बांधलं. आम्ही झोपडीत राहिलो ते चालेल, पण दादाभाऊंना असं नाही ठेवायचं. ही श्रद्धा आहे का आपली. आपण जेव्हा घर बांधतो तेव्हा दादाभाऊंसाठी वेगळी जागा ठेवतो का हो. आता हो म्हणाल सगळे. गुरुमार्गात आले हो म्हणाल. ह्याच्या आधी ठेवत होतो का. दादाभाऊंसाठी जाऊ दे, पण देवासाठी वेगळी जागा ठेवत होतो का. कुठंतरी जागा अशी, पण देवच व्यवस्थित जागेत नसेल तर तुम्हाला जागा कशी मिळणार. तर हे सगळं कार्य लोमटे काकां, त्यांच्याकडे एक आहे बहिणींचा एक गुण, आलेल्या कुणालाही त्या नाराज करत नाहीत. खरं आहे का खोटं आहे. खरं खोटाच आहे माझा कांदारा. कुणी आलेला माणूस रिकाम्या हातानं जात नाही त्यांच्या घरातनं. किती वेळा आम्ही जेवून गेलोय येऊन दुपारी. हे असे सगळे हिरे आहेत दादांच्याकडं. नंतर दामले काका, आम्ही लहानपणापासून ओळखतो दामले काकांना. तो महाराजा काढलाय ना बाहेर गालीच्या, एअर इंडियात ते कामाला होते दामले काका. आणि एअर इंडियात असून परदेशात जाताना घरून बटाट्याची भाजी आणि चपातीचा डबा घेणारी ती एकमेव व्यक्ती आहे. खरं आहे का खोटं आहे. दादांच्या नाव ठेवलं होतं एअर इंडिया दामले, त्यामुळे अजूनही त्यांना एअर इंडिया दामले काकाच आम्ही म्हणतो. जसं पण म्हणत होते बरोबर ना, आम्ही लहान होतो त्यावेळी. जसं दादांचे आवडते शशी काका होते तसे दीपदांचे आवडते दामले काका होते. बरोबर आहे ना म्हणतो ते. काही चूक असेल मला सांगा. खरंय. तसं दादा शशी काकांना उठवायचे तसं दीपदारांच्या मुलाखती तुम्ही बघा किती वेळा नाव आहे त्यांचं दामले काकांचं. काही उदाहरण देताना दामले काका. पण विशेष आहे की ह्या दोघांनीही कधी दादांच्या बद्दल किंवा दीपदारांच्या बद्दल एखादा म्हणासा काय मला सारखं उठत आहेत, काय हे करतायत. काही लोकांना वाटत असेल, नवीन लोकांना काय सारखं यांना उठत म्हणजे ह्यांची चूकच आहे बरं का. पण त्यांच्या माध्यमातून पुढं काय दादा कार्य करून घेणार होते त्याची सफाई ती होती असं माझं मत आहे. बाकी मला अध्यात्म काही कळत नाही. नंतर निलेश दादा, आम्ही जसं लहानपणापासून दादांच्या शेजारी आरती बनली, दादांचे मांडे ठेवले, तसा निलेश दादा आहे. हो का नाही. त्यामुळं दादांचं जे काही प्रेम आहे
जरी आम्ही भेटलो, बरेच वर्षांतरी भेटलो, तरी ती भेट नवीन नसते कधीच. ती दादांची भेट असते. बरोबर आहे निलेश? असे सगळे अक्का. नंतर नाशिक केंद्र समर्थपणे सांभाळणं ही सोपी गोष्ट नाही. एकतर नाशिक केंद्र स्थापनेला अडथळे खूप आले त्यावेळी. भाई केंद्रावर कधी यायचे नाहीत. आता अक्का लहानपणापासून जळगावच्या असल्यामुळं अण्णांबरोबर त्या द्वारकामध्ये जायच्या, हे खाली उभे राहायचे. एक दिवशी अचानक सांगतील अक्का, एक दिवशी अचानक बाईंना त्यांनी बोलवलं. दादा म्हणले त्याला धोतर नेसायला लावतो की नाही बघ. बरोबर ना? त्याला धोतर नेसायला लावतात, मी नाही येणार ते म्हणायचे. दादा म्हणजे त्याला धोतर नेसायला लावतो बघ. पण एक सच्चा सेवक आणि केंद्र कसं उत्कृष्ट चालावं, सेवक कसे असावेत केंद्रावरचे, हे उत्तम उदाहरण म्हणजे भाई होते. आमची बहीण नाशिकला होती. ज्यावेळी पहिली आरती सुरू करायची होती नाशिक केंद्रावर, जुन्या फ्लॅटमध्ये राहत होते, तेव्हा दीपोदारांचा मला फोन आला, तू कुठे आहेस? म्हटलं मी नाशिकला आहे. तो म्हणजे तिथं जा, तिथं आरती सुरू करायची आहे आणि मग केंद्र स्थळ सुरू झालं. मग त्यावेळी आम्ही जेव्हा नाशिकला जायचो तेव्हा आमच्या घरच्या मंडळींकडून मला माझा राग व्हायचा. कुठे आहेत घरच्या मंडळी, आहेत का? सकाळी जे जायचो अक्कांच्याकडे 7 वाजता आरतीला, दुपारी 2 वाजताच यायचो. नाशिक बघणं नाही, काही नाही, काही नाही. सकाळी जायचो, साधना झाली की आरती व्हायची. मग भाई म्हणायचे जा रे थांब नाश्ता करून जा. मग नाश्ता झाला म्हणायचं चल बरं परत. मग ही आरती कशी आहे म्हण, ती आरती कशी आहे म्हण, 2 ही चोरा खवळायची. अरे कुठे येतोय का नाही? ही तर म्हणे तू पिशवी घेऊन तिकडच राहायला जा, तू आमच्याकडे राहू तू नाशिकलाच राहायला जा. पण का ते प्रेम होतं मला माहित नाही. आता महिन्यात 2 महिन्यात एकदा मला नाशिकला कामकाजाला जायला लागतं आणि आपण काहीच करत नाही, सगळं दादाभाऊ करतात, पण तिकडल्या लोकांची कामं भरपूर होतात, फटाफट होतात. पण ते केंद्र स्थापनेला किती अडथळे आले हे आम्हाला माहिती त्यावेळी. दादांच्या पादुका अमेरिकेला जायच्या त्यावेळी नाशिकला गेल्या होत्या. अख्खा स्वयंपाक खराब झाला होता. श्रीखंड जे केलं होतं त्यावेळी नाचलं होतं सगळं. आणि 2 चाकावर गाडी आली. आम्ही त्या गाडीत होतो येताना. काय त्या आता पुढे सांगेन कधीतरी त्या गाडीत काय त्रास झाला, कोणाला किती काय झालं. त्या पादुका सुद्धा नाशिकला येऊन न देण्याचा प्रयत्न झाला. कोणाकडून? एवढी तेज तत्व त्या पादुकांमध्ये, पण ते सुद्धा येऊ नये म्हणून प्रतिबंध झाला. पण दादाच ते सगळं करून मग दुसऱ्या दिवशी पादुकांचं पूजन ते झालं. आणि मी बँक ऑफ इंडियात होतो, रिटायर झालो 2 वर्षापूर्वी. आता बिनकामाचा माणूस आहे. रविवारी कामकाज, गुरुवारी आरती साधना, येणारे भक्त भाविक त्यांना दर्शन, भैरवनाथांना हे नाथा येणे, एवढं काम सध्या करतो. दादांची पेन्शन पण आम्हाला दोघांनाही चांगली मिळते. चिरंजीव माझा अमेरिकेला आहे, तोही दादांच्याकडे व्यवस्थित आहे. पण आपण सगळ्या केंद्रावरची इथं एकत्र आलोय, ह्यातलं पहिलं मला म्हणायचं की पहिले हे आमच्या सगळ्यांची हे पहिले दादाभाऊ आहेत. पहिले दादाभाऊ, नंतर केंद्र आणि नंतर स्वतः. जसं तुम्ही म्हणता ना पहिलं राष्ट्र प्रथम, हे नंतर सगळं. कुठल्याही केंद्राचा विचार न करता तुम्ही येता रे दादाभाऊंच्याकडे येता. थोडं हा त्या केंद्राचा हा या केंद्राचा कुणीही म्हणायचं आणि कुणी म्हणत नाही असं माझ्या बघण्यात आले. जे कुणी असं म्हणत असतील ते मूर्ख आहेत असं मी म्हणेन. म्हणून केंद्रबिंदू हा दादाभाऊच पाहिजेत सगळ्याचा. नंतर केंद्र, नंतर व्यक्ती, असं जर मनात सगळ्यांनी ठेवलं तर दादांचं कार्य पुढे जायला काही वेळ लागणार नाही. कारण सगळ्यांना आपलं म्हणलं, तुम्ही आता म्हणून बघा ना, दादांनी आपल्या कोणाला माग बाहेर ढकललं का हो? तुम्ही आता बघितलं असेल बऱ्याच जणांनी दादांना, बरोबर ना? पण ज्यांनी पण दादा नव्हे त्यांनी आपले दोषांसकट आपल्याला स्वीकारलं ना सगळ्यांना. मग आपण का नाही दुसऱ्यांना स्वीकारायचं? का नाही ऍक्सेप्ट करायचं? असतील काही गुणदोष,
पण त्यातले गुण दादांनी हेरून माझ्या कार्यामध्ये हा माणूस कसा कामाला येईल, याच्या माध्यमातून काय कार्य येईल हे दादांनी बघितलं आणि आपल्या पाठीनं हात फिरवला. पात्र अपात्रता नसताना आपल्या सगळं दादांनी दिलं, पात्र अपात्रतेवर विचार न करता. आपण नको का इतरांना द्यायला? इतरांचे ती मुक्तची देता द्विगुणित होई अपार. मग हे आपण सर्वांनी करायला पाहिजे. अमुक केंद्र तमुक हे भिंती आता हे काढून टाका भिंती सगळ्यांनी. बरोबर आहे ना समजा काही? दादांचं कार्य महत्वाचं आहे. इतकी जगात दुःख आहे, इतकी अशांतता जगात आहे. तो तुमच्या केंद्रावर आलेले 10 मिनिटं म्हणतो मला डोकं हलकं झालं. तुम्ही काही न करता तो नुसता येऊन बसला तरी म्हणतो शांत वाटतं आम्हाला. मग इतकं साधनेत ताकद दादाने दिली आहे. आपल्या फक्त एकच करायचंय, मला साधना करायची आणि येईल तो माणूस माझा आहे. तो दादांच्याकडे येईल, तो माझा माणूस आहे. अजून काय बोलू? असे सगळे दादांच्या कार्यात जिंदगी गेली सगळ्या दादांच्या कार्यामध्ये. अजून धडपडते. आता हा माणूस आज प्रवास करण्याचा परिचित नाहीये. बरोबर आहे ना? बघितलं तुम्ही लोमटे काका? त्यांची आत्मिक शक्ती खूप जबरदस्त होती. त्यांची इच्छा जबरदस्त आहे. काल आम्ही गेलो संध्याकाळी जगदीश आरती करायला थांबले ते लोमटे काका. रात्री आम्ही 8:15 आरती सुरू केली. सकाळी आम्ही 4:45ला साधनेला बसलो. 4:45ला साधनेला बसलो आम्ही. 5:15 ते आंघोळ करून उठून आले बसायला. ही ओढ येते कुठनं? हे आपण आदर्श घेतले पाहिजेत लोकांचे. सकाळी जिम बिम करण्यापेक्षा मस्त सकाळी आंघोळ करा, साधना करा 5-5:30ला. बघा कसं वाटते. मग जिम करा, योगा करा, काय करायचं ते करा. पण त्या साधनेचे व्हायब्रेशन जे आहेत 5:30 ते 8 किंवा 6 ते 9 जी दादांनी वेळ दिली आहे त्या लाभ 24 तास आहे साधनेचा. पण त्या दरम्यान तुम्ही साधना केली, अगदी आंघोळ सुद्धा करू नका, स्वच्छ हात पाडून दिवा बंद करा, देवाकडे उदबत्ती लावा आणि साधना करा सूर लावून. काय प्रचिती ती बघा तुमचं तुम्ही. आणि दादाने आपल्यासाठी काय करून ठेवले हे तुम्हाला जाणवेल. सगळं ते फिरून आलंच पाहिजे, ते गरम पाणी पिलंच पाहिजे, तो योगा अर्धा झालाच पाहिजे. साधना इटसेल्फ इज योगा. त्या स्केलमध्ये तुम्ही श्वास आणि हे करून साधना केली, तुम्हाला योगाची गरज पण भासणार नाही. मी आपण म्हणतो, पण एक उदाहरण तुम्हाला देतो. एकदा मी एका सायन्समध्ये वाचलं, ज्याचा श्वास संथ त्याचं आयुष्य अधिक. निलेश दादा सांगू शकेल सगळं व्यवस्थित. कासव किती वर्ष जगतो? का? श्वास. कुत्र श्वास बरोबर. बघा तुम्ही सायन्सने दिलेलं आहे. साप सारखी जीभ, बेडूक सारखी जीभ. माणूस श्वास कमी घ्यायला पाहिजे तो उगाच फसफस करत असतो. सायन्स काय सांगतं? माणसाचे श्वास किती झाले पाहिजेत एका मिनिटामध्ये? 12 ते 15. मग दादा म्हणतात माझ्या साधनेमध्ये मी ही तरतूद केली आहे की दीर्घायुष्याचा लाभ तुम्हाला आहे. त्याची उदाहरणं सगळी आहेत. आज शशिका साधना करतायत, एकही विकार नाही. समोर उदाहरण आहेत. माणसाला किती श्वास घ्यायला लागतात आवश्यक आहेत मिनिटाला? निलेश जरा बरोबर सांगतो ना मी. 12 ते 14, 15. पहिले 21 ओंकार दादांनी आपल्याला सांगितलेत. किती सेकंदाचे सांगितलेत? 5 सेकंदाचे. किती सांगितलेत? 21. एका मिनिटात किती होतात? साधं गणित आहे. एका मिनिटात 12 ओंकार होतात 5 श्वास घेऊन. पहिले ओंकार तुमचे कसे आहेत त्याच्यावर पुढची साधना अवलंबून आहे. मग ही संजीवनी मंत्रच आहे. पहिले 21 ओंकार जे आहेत हा दादांनी दिलेल्या सगळ्यांना संजीवनी मंत्र आहे. त्या स्केलमध्ये तो पॉज 1.5 सेकंदाचा, 5 सेकंदाचा ओंकार, 3.5 सेकंदाचा पॉज, वर अर्धा सेकंद, शेवटी अर्धा सेकंद, मधला 1.5 सेकंदाचा श्वास घेताना. किती होतात? 12×5 = 60. एका मिनिटात 12 ओंकार होतात. दादा सांगायचे सुद्धा तिथं साधना व्यवस्थित सांभाळलं तुम्हाला अनुभव आहे.
ते अनुभवतो आहे. हा तर 85 मी अजून गाडी घेऊन जातो, मोठेपणा नाही सांगत. माझी नाडीचे ठोके बघून ते डॉक्टर ते केंद्रावर तात्याने यायला आणि त्यांनी मग गुरु प्रसाद कांडीमध्ये काउन्सिल केलं. आपल्याकडे उदाहरण आहेत. माणसाला 12 श्वास मिनिटाला घ्यायला अलाउड आहे. दादाने बरोबर 5 सेकंदाचे 12 ओंकार बसवले एका मिनिटात. हे का नाही आपण करत? साधना केली म्हणून करू नका, साधनेतला आनंद मिळाला पाहिजे. हा साधना मी केली, काय उपयोग नाही. कुणी केली ऑफिस गाठलं, नको करू त्या दिवशी. दादा म्हणतात जेव्हा शांत राहील त्या दिवशी कर, पण करेल ती मनापासून कर. पहिले 21 ओंकार झाले, तुम्हाला जे फिलिंग येतं पुढच्या न्यास नामस्मरणामध्ये, त्यात सगळं साधनेचं आहे. तर असं हे दादांचं कार्य आहे. तर थोडं जास्तच बोललो. आणि ही ताई म्हणली साधू संत येते घरा. आम्ही कोणी साधू संत नाही, आम्ही संधी साधू आहोत सगळे. आम्ही सगळे संधी साधू आहोत. आम्ही सुद्धा काही मागितलं तर दादा मला हे मिळेल, मला ते मिळेल. जरी आम्ही घरातले असलो किंवा सगळे लहानपणापासून दादांबरोबर असले, हे लहान होते शिक्षिका काही शोभाचे, आम्ही सुद्धा दादांकडे काही ते मागितलंच ना. म्हणजे आम्ही संधी साधू नाही का? संधी साधू आपण, पण साधू संताच्या त्या स्थानात नेऊन बसवणारे दादा आहेत. हा विचार आपण केला पाहिजे. म्हणजे दादांचं कार्य निरपेक्ष निस्वार्थ बुद्धीने होत जाईल. कुणी कसंही वागो, आलो काय मिळालं काय, कुणी एक लक्षात ठेवा, कुणी कसंही वागो, मी चांगलाच वागणार इतरांशी. कुणी कसंही वागो, मला माहित नाही दादांनी कधी बोलले का आपल्याला जा 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 आता तुला आशीर्वादच देत नाही. जो गुरु म्हणतो आशीर्वाद देतो तो गुरुच नव्हे. दादांकडे किती लोक आले, किती लोकांची कामं झाली, किती लोकांची निराकरण झाली, किती लोक परत गेले, किती लोक 12 वर्षांनी आले शिव्या देऊन. शशिका बरोबर आहे ना? दादा कधी म्हणले का काल असा आता बघतोस तुला? नाही. पाणी आलं आणि रोज गाणं त्या सवय आणि एक महिन्यात आपण महत्व आहे तो दादांकडे नव्हता अजिबात. आपण तेवढी काही म्हणत नाही, कारण आम्ही संधी साधू आहोत. पण त्या वाटेवर तर आपण सुरुवात करूया. येण्याशी 2 शब्द प्रेमानं बोलू ना. तुमच्या कामकाज राहिलं बाजूलाच, पण तुम्ही 2 शब्द जे बोलाल त्यातनं निम्म दुःख त्याचं भाव मला बरं वाटणार बरं का. आणि ते 2 गोड शब्द जे आहेत, त्या 2 गोड शब्द बोलल्यावर तो पुढची जी उपासना आपण सांगू कामकाजाला दादांच्या आशीर्वादाने, की तो 11 आठवडे मनापासून करेल. तर असंही दादांचं कार्य आहे. मला ही संधी दिली इथं बोलण्याची. बरेच दिवस मी सगळ्या लहानपणापासून बघितले. मी बहुतेक मी आणि निलेश बहुतेक बाकी कोणी बघितलं नसतं आता इथे, असं मला वाटते. तर हे ह्यातलं जे आत्ता जे काही मी बोललो, ह्यातलं जे चांगलं असेल ते दादाभावांचं आहे. जे वाटलं असेल हा ढोंगी बोलतोय ते माझ्या बुद्धी माध्यमातून आलं असेल असं विचार करून माफ करा. थांबतो. धन्यवाद. जसं आता काकांनी आपल्याला सगळ्यांची ओळख करून दिली, या सगळ्यांचं दादांच्या कार्यात किती मोठं